साहेब. गाव कोणतं तुमचं? विसा. विसापूर. काय त्रास आहे तुम्हाला? एक मणक्यामध्ये. काय त्रास होतो तुम्हाला? बरं वाटलं इथून गेले सोडून. त्या दिवशी मला बरं वाटलं. हातखाली घ्या, हातखाली घ्या. त्या दिवशी बरं वाटलं मला. हां. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्रास झाला नाही. हां. तर आत्तापर्यंत झाला. थांबा जरा 2 मिनिटं मी विचारतो तुम्हाला. तर आता ही दुसरी वेळ आहे तुमची यायची. पहिल्या वेळेस म्हणजे उचलून चाललं होतं ना त्यावेळेस तुम्हाला. हां, उचलून आणलं होतं. आता चालता यायला लागलं तुम्हाला. तेव्हा येत होतं चालायला. चालायची मी. पण असं उठतान बसता येत नव्हतं. वाकायला ती येत नव्हतं. आता पण नाही येत. आता बसा बरं खाली. बसा बरं खाली. बसा खाली. अशा पद्धतीत बसताच येत नव्हतं ना. हां, आता उठा बरं. हां, आता उठता बसता यायला लागलं. आहे का? हां, उठता बसता यायला लागलं. चालता यायला लागलं. चला बरं. चालायला येत होतं. पहिलं पण येत होतं. अजून चला. अशा पद्धतीत चालायला पहिलं बी येत होतं. हां. आता फक्त उठायला बसायला त्रास होतो. आता अजून एकदा उठा बसा बरं. हां हां. आता अशा पद्धतीत पोझिशनमध्ये येत नव्हतं बसता आणि उठता येत नव्हतं. आता उठाय बसा यायला लागलं. आता ही किती वेळ आहे तुमची येण्याची? दुसरी. पहिल्यापेक्षा थोडा फरक झाला. आता उठता बसता यायला लागलं. किती टक्के कमी झालं थोडं? पण मला गेल्यापासून लई त्रास झाला. हा त्रास होणारच होता तो. दुसऱ्या दिवशी त्रास होतोच. मला बुधवारी गेले ना, बुधवारी संध्याकाळी बरं वाटलं. तर गुरुवारी शुक्रवारी शनिवारपर्यंत मला लई त्रास झाला. ते होईल, कमी होईल. आता कमी होईल. आता बसता यायला लागलं तुम्हाला, उठता यायला लागलं. एवढं झालं का नाही? आता म्हणजे फक्त 20% फरक असतो त्याच्यात. जास्त काही नसतो. 20% होतो. आता झोपा आता खाली. गाव कोणतं तुमचं? विसापूर का? किती मुलं आहेत मावशी? एक मुलगा आणि मुलगी का? मुलाचं नाव काय आहे तुमच्या? निलेश काय? लंके का? काय करतात ते? बँकेमध्ये कामात येतात. कुठं? मुंबईला आहेत का? नातू किती येतं? नातांचे नाव काय आहे का? नातांचे नाव काय आहे का? हेमंत क्रिश. हेमंत आणि क्रिश का? शाळेला कितीला आहेत ना तू? निकिता 10वीला आहे. लेकाचा आता पहिली नाही, आता दुसरीला. लेकाला किती मुलं आहेत म्हणलं? एक मुलगा एक मुलगी. एक मुलगा आणि एक मुलगी का? त्यांचे नाव काय येतं? क्रिश आहे. डेटो आणि क्रिश. शाळेला कितीला येतात ते? नात 5वीला आहे. नात पहिलीला आहे आता. तुम्ही काय करता? काय नाही करतो, घरीच असते बसून. शेती वगैरे आहे का? शेती आहे ना. काय आहे रानामध्ये? काही नोकरी ठेव. दोघं नोकरीला शेती करायला कोण नाही. 2 मुलं आहेत का? एक मुलगा एक मुलगी.
कुठं राहिलाय तुम्ही? खाली का अंगठीला सोडा की. असं ताटून का अंग धरतो तुम्ही? ताटून धरलं तुम्हाला त्रास होणार. मुलीचं नाव काय आहे तुमच्या? श्रद्धा. श्रद्धा का? त्यांचं गाव कोणतं? लिंबी का? कुठं आहे लिंबी मध्ये राहायला? कुठं येतं? कोरेगाव रोडला. कोरेगाव रोडला. थोडा एकदम ठीक. ऐक दिलं सोडा, ओढून नका धरू. सोडा एकदम फ्री मध्ये. आता गोळा नाही येत ना आता? त्या दिवशी गोळा येत होते ना? असं पाय फोल्ड केला की गोळा यायचा. आता ते बंद झालं. या सुजा बिजा येत आलेल्या होत्या, या कमी झाल्या सगळ्या. पायामध्ये सुजा होत्या तुमच्या, त्या कमी झाल्या. किती वर्षापासून त्रास भोगता तुम्ही? हे मला ना जिन्यावर पडले होते ना. किती वर्ष झालं? 2 वर्ष. 2 वर्षापूर्वी? मला त्रास नाही झाला कारण की तेव्हा मी पडले तेव्हा गेले दवाखान्यात. त्यावेळेस वेळेस सांगितलं मला घ्या. मला औषध गोळ्या क्लिअर झाले मी, तरी त्यांची गरज नाही. पण आत्ता दुखायला लागले. आता लॉक झालेले किती दिवस झाले? 2 वर्ष. 2 वर्ष झालं लॉक झालेले होते. त्या दिवशी आणलं होतं त्यावेळेस म्हणजे चालायचं मुश्किल होतं तुमचं? हां, चालायला येत होतो पण फक्त असं शरीर आकडत असं मोकळत होतं. तुम्हाला कोणी सांगितलं? जावायला दिलं कोणीतरी. जावायला दिलं? जावायला दिलं कोणीतरी. असं ना? जावायला चौकशी केली, त्यांना दिलं कोणीतरी, तेव्हा ते म्हणजे चालायचं. हां. जावायला सुट्टी नव्हती काय आज? बाहेर जायचं का? तुमची लेक पण नाही आली? असं ना? वय किती आहे तुमचं? वय किती आहे? 63 आहे का? अंदाजे सांगितले.
त्या दिवशी बोट मोडत नव्हते जेव्हा हा आज बोट मोडली. पूर्ण शरीर लॉक झालं होतं. पायी वाकत नव्हते ना त्या दिवशी. पाय कुठं वाकत होते. चक्रा मारा चला सणा एकदम फ्रीमध्ये. आणि सोडा दिलं सोडा. जेवढं दिलं सोडा तेवढं फायद्याचं होईल तुम्हाला. उचलत नव्हते पाय कुठं उचलत. पाणी एकदम पूर्ण डोकं टाका. तुमचं गाव कोणतं. गाव कोणतं. हां कसं नाही होत. हां पलीकडे पलीकडे या पोटामध्ये पाय. हां तो हात द्या. पान पूर्ण ठेवा. पूर्ण पुढे ठेवा. तुमचं गाव कोणतं. ऐक चाललं घरातले घरात केलं बाहेर नाही चालले. बाहेर चालले किती वेळ चालल्या तरी. चालायला चालले. आता मग याच्यापेक्षा फ्रेश वाटायला लागलं. 5 वाजल्यापासून चालले. आता फ्रेश वाटायला लागलं. आता बरं वाटायला लागलं. त्रास बघताय. पोट साफ होत नाही ना. पूर्ण नाही होत कारण इथं त्रास आहे दाखवते. हो ऐक ठीक आहे. इथं पोट जाम आहे. पोट साफ नाही झाले. जेवण वगैरे जातं ना. किती चपाती खाता. 2 चपात्या खाता. 3 टाइम जेवता. 2 टाइमच. 2 टाइम जेवता सकाळ संध्याकाळ. बघा इथं एक पोटीमध्ये दुखतं. बघा इथं जाम होतं. मग तुम्ही हालचं कसं काय नाही दुखत. ते कळतंय आम्हाला सगळं. बघा हा त्रास आहे इथं. शिरा असते. तुम्ही झाकून ठेवताय. हे नाही दुखत आणि ते दुखत नाही. झाकून ठेवताय तुम्ही. पण इतकं लॉक होण्याचं कारण तेच आहे. ते त्याला मोजून द्या आणि त्याच्यात पाला टाका. काय असतील ते पैसे द्या.
पाला बिला टाकून पॅक करून द्या त्यांना. लहान मिरची त्यांना. आई. पाच मिनिटं होतो त्रास नाही असं नाही. आज तुम्ही किती बघताय? सोपं बघताय का? 200 रुपये सुट्टे का? 200 रुपये सुट्टे. सुट्टी देते. तर तुम्ही आणले ना त्याने आणले ना. ती पिशवी रिकामी कळलं त्याच्यात पाला टाक मग हा आणले. पाईप लांबून द्या आणि हा पाईप याच्यावर ठेवा फक्त. बाकी काय नाही, टेन्शन काय घ्यायचं नाही. द्या ना मग. सुट्टे दे बघ. नंतर मग चादर ठेवते. नीट व्हायचंय ना, तुम्हाला काही हिसका मारायचं नाही, काय नाही, काही घाबरायचं काय नाही. ते घाबरण्याच काय आहे फक्त. काय नाही, नॉर्मल द्या पहिला मूल. विसापूरला कुठं राहतं? विसापूरला कुठं राहतं? तुम्हाला विचारतोय. तुम्हाला विचारतोय मी. आता तुम्ही काही किस्सा मारणार नाही हिसका नाही. ते फक्त ऍक्टिव्ह करणार आहे, हिसका मारायचा नाही. हात खाली वेगळी डोक्यावर का हात ठेवले? यात्रा कधी आहे तुमच्या गावची? मार्च मध्ये. कोणत्या देवाची असते? पद्मावतीची. पद्मावती का? लय मोठी यात्रा असते का? असं काय काय वैशिष्ट्य असतं त्याच्यामध्ये? काय म्हणजे गाडा असतं का काय? काय नेमकं काय असतं? मग काय असतं? साधी सिंपल. साधी सिंपल म्हणजे काय? साडी बिचारी हळदी कुंकू पाय पडून निवड ठेवून असं ना? आई ग आई. आणि विसापूर मध्ये एक ते पिंपळगाव पिशाला कोणती देवी हो? रेणुका माता. म्हणजे काय वैशिष्ट्य आहे तिथं? आता टाकाल्यात पळताना. आई ग आई. ते पिंपळगावचं काय, ते देवीचं काय वैशिष्ट्य हो? काय नाही ते पण असंच आहे. असं आहे का? म्हणजे काय त्याचं स्थान कसं काय बनलं ते? नाही एवढा आपलं सांगतो. आहे का माहिती तुम्हाला? नाही पहिले लिंबाचं झाड होतं ना तिथं, बारा होती. नाही सांगता येईल. तुम्हाला काहीच माहिती नाही तिथं? नाही. तुमचं तीच गाव ना? विसर. विसापूर. पण जवळच गाव आहे ना तुमचं लिंब. आणि जास्त मुंबईला आहे. हा राईट. मुंबईला. कारण ते वैशिष्ट्य असं आहे त्या देवीचं की वडिलांनी मोराळकी होती. मोराळकी घेऊन चालला होता. नाही नाही आमच्या देवीचं आहे तिकडे. रेणुका माताचं. विसरची तीच मराठी घेऊन सासरा आला सोनाला घेऊन चालला. सोनाला घेऊन चालला होता. सासरा जठराची होती. जठराची लेख होती. हां हां. आणि तीच भाऊजाईने म्हणजे जायचं नांदायला म्हणून अशी केस वळले तिची बसा मारायला घेतली. मग तिने ते आशीर्वाद दिला की त्याने गई देवाला. असं ना?
लेकाला मुलं झालं की त्यांना हा, बस ते दिसत होते ते दिसत. असं ना, हा. कारण माझ्याकडे पेशंट तुमच्या भागातले भरपूर आले. हा, दिसत होते ते सगळं. रेणुका माताचं पण ना मुलाळकी घेऊन चालला होता आणि बारावमध्ये पाणी प्यायला गेली. ती बाराव बुजावली बुजावली म्हणजे त्याच्यावर फक्त झाकण टाकले रेणुका माताच. तर मुलाळकी घेऊन चालला होता आणि काय झालं, तिला ताण लागली. आजू कधी बस ते झाली. रगच लागत नाही असं काय. गुडघ्यापासून खाली रगच लागत. आता ते रग बीग सगळं लागत चाललंय. सगळं हाताला लागलं, बघा बघा, हाताला लागलं. सगळं जाणवत चाललं तुम्हाला. आणि तुम्हाला पायी पण आता उचलून टाकताना आणि पळताना. हो. आता त्रास कमी कमी होत चालला खाली. हां, माशी त्रास लय होता ना. तेच मुलांनी विचारतो, पण दोनदा फोन केला होता. हम्म. रात्री होते मुलगा म्हणला विचार त्यांना, नाही तर मग दवाखान्यात जाईल. कारण काय होतं, या काही दुखणं नीटच नाही. तुम्ही म्हणले एक टायमात 2 टायमात सगळं थोडी होणार. कारण 2-2 वर्षाचे, कुणाचे 10 वर्षाचे दुखणे असतात. आणि जो शेजारच्या बाहेर सगळ्यांना माहिती आहे ना. काय होतं, ऑनलाईन कोंबडे आहे तर पण त्याचं आमचं खाऊन उरल्यावर आम्ही हे विकतो. नाही तर नाही, कसलं नाही. आपलं आपल्या पुरतं ती नाही. काय होतं, मुलगी कुठे गेली? मुलगी नगरला गेली त्याला ना. आता असं करा, मग असं करता येत नव्हता येत. आता आता होतो पाहिजे. पैसे एवढं पंच केलं तरी असं बोंबलत होतं. आता त्याला मग मुशी आता उचला बरं पाय इथं ठेवा इथं. हा उचला. हां, आता ठेवता येतो. आता रग लागते नाही, कमी झालं प्रमाण. हां, आता थोडा एकदम झालं झालं. पुढं त्रास येतो. सोडा एकदम मुंबईला कुठं राहता हो? अंधेरी. अंधेरीला का? किती वर्ष मुंबईला राहिले? 20 वर्ष. पोलीस असं ना. आणि लेक बँकेमध्ये कोणत्या तुम्ही याच्यातून बाहेर पडणार होता? बरोबर टकाटक होता. आता त्या पायामध्ये किती बदल वाटले? ते तसंच होणार. लिंबीचं तुमचे लेक आहे ना, काय गावडे आडनाव सांगितलं तुम्ही? गावड्यांचं पेशंट होतं. गावड्यांचं होतं. आता टकाटक फिरत आहे बघा. मेजर आता घेऊ. हा मेजर शिर्के मेजर नाही, विठ्ठल गावडे. इरीत पडलेली ती. इरीत पडले ते ना. नाही चालता येत नव्हता. आई ग ती इतके बोंबलेले इथं गावडे लय बोंबलेले लई त्यांचं हे होतं. लई रडायचे ते पण. ऑपरेशन ठरलं होतं त्यांचा मुलगा म्हटलं ऑपरेशन का करू. सक्सेस नाही होत म्हणून ऑपरेशन. ते मिलिटरीमध्ये 2 मुलं आहेत ना. दोन्ही मुलं आहेत.
इलेक्ट्रिकमध्ये येतो जरा. मुंबईला आहे ना. आई ग हात खाली घेतो हो का 5 मिनिटामध्ये हा पाईप पण कमी होऊन जाईल तुमचा. आता टकाटकमध्ये मगाशी बैठकी उठता येत नव्हतं, आता बैठकी मारताना टकाटकमध्ये 5 मिनिटामध्ये. पाठीकडे दुखायचं माझं बरं झालं. बरं झालं ना. आता बरं वाटतं हो, पण मला उद्या दुखतं परत. आता नाही दुखणार. आता ती पहिल्यांदाच असतं. हं? पहिल्या व्यायाम करतात तुम्ही? व्यायाम नाही केला, सांगितलं तो नाही केला. माझ्याच्याने झालंच नाही. माझं लई प्रयत्न करायचा मग. प्रयत्न केला चालले. पहाटे 5 वाजता उठून मी अशी घरात घरातली घरात चाललं, हा बाहेर चालले नाही बाहेर चालले रात्री. असं ना. हा घर मोठं आहे ना घरात. वरती स्लॅबवरती जाऊन असं म्हणजे जिन्यावर त्रास होतो म्हणून वरती नाही केले, पण असं म्हणजे हे केलं. तुम्हाला मलाच वाटलं आता हिसका मारायचा. हा ना. तसलं नाही, गारण्याचं नसतं, नॉर्मली हा, असतं. हे ठीक आहे, ते बरं वाटलं आणि ह्याने बरं पण वाटलं मला. हात खाली घ्या. हा पण व्यायाम टाळायचा नाही मावशी. आता नाही टाळायची हा. व्यायाम. तसं मी म्हणते मी पहाटे 5 वाजता उठून पण चालायची घरात आणि संध्याकाळची बाहेर यायची. एवढं पहाटे 5 वाजता तर बाहेर येऊ शकत नाही ना. याला काय तसे सगळे जागे असतात तिथं, पण नाही. काय करायचं आता तुम्हाला एक सांगतो, आता चालू करावं लागेल तुम्हाला. काय 1-2 किलोमीटर होऊन द्या. काय हा हा चालायला तुम्ही मला किती पण सांगा, मी चालत. फक्त माझं कमरेतलं दुखायचं राहू द्या. हे सगळं कमी होतं. उठायला आणि बसायला आलं ना, मी चालायला तुम्ही म्हणले ना तिथून मी माझे कपडे घेऊन टाकायचे. फक्त माझे राहायचे. तर ते म्हणायचं शेजारी पाजारी नाव ठेवतात, असं तू कपडे धुवू नकोस. मी म्हणायचे माझ्या शरीराचा व्यायाम होतो म्हणून मी एवढे 2 कपडे घेते. बाकीचं मला म्हणण्याची हवस नाही म्हणायची. पण सगळं बंद म्हणल्यावर आपलं शरीर पण हे होतं ना. नाही मग लॉक होत जा. हा याला त्रासच आहे ना काय. आता जा. सगळा त्रास होत चालणार आता तुम्हाला, सगळ्या गोष्टी जाणवणार आता. बरोबर. ते बदलपणा आहे ना, हा. बदल झालेला असताना त्याच्यामुळे जाणवणार. शिरा पॅक असतात ना हा हा ते मोकळं. त्यात आणि पॉईंटवर असतं सगळं. हा पॉईंटवरच. म्हणजे ते आले करायचं असं नाही, नीट झालं पाहिजे हे वैशिष्ट्य असते. ते अजिबात नाही, गडबड नाही. खाली बसता येत नव्हतं हा, हा. ना. खुर्चीवर बसायची, जेवायची पण अशीच खुर्चीवर बॅगवर बसून अहो बेडवरच झोपायची. त्या दिवशी एक पेशंट होता, तुमच्या भागातलंच होतं, शिरूर भागातलं होतं. वॉकरवर होतं, तिथून तेवढं चालतं. पळत गेलं. आज लग्न आहे त्याच्या पुढेच. आज लग्न चालताच येत नव्हतं, विषयच नव्हता. आता मी पेशंट केले, पण घरचे आहेत ना शिवाय द्यायचे मला. तरी पण म्हणलं मी येलं तुम्ही येलं काय जीवनात काय आहे. एकदा जायचं एकदाच. म्हणलं नाही, म्हणलं परमेश्वराला काय असेल जाईल नाही तर राहील. पण केले ते. केले तेवढे पेशंट केले ते कोरोनामध्ये. होय. इतकं तेव्हा माहीत नव्हतं त्या करोनाच्या टायमाला मला. आता मी अशी बेडवर पडून होते ना, तर जावयाने अशी चौकशी केली, मग सांगितलं. मग मुलांनी विचारलं, ते आता विठ्ठल गावडे आलते का, त्यांच्या मुलाला सांगितलं म्हणजे आईला असं असं त्रास होतं, ऑपरेशनचं सांगितलं. ऑपरेशन म्हणजे सांगितलं नव्हतं मला, मी दवाखान्यात गेले होते, पण गॅप सांगितलं. ऑपरेशनचं सांगितलं नव्हतं मला. ते म्हणे आईला त्रास होतो, मग ऑपरेशन करायचं काय. तर ते म्हणलं नको करू, मळीवर घ्यायला मी म्हणलं. त्याने पण सांगितलं, जावयाने पण सांगितलं कोणाकडे चौकशी करू. असं ना. हा कारण त्याच्यामध्ये आहे ना, अहो शितके डेंजर पेशंट केले, लय लय बेकार केले, फार मतिमंद मध्ये केले.
मतिमंदमध्ये केली. केलेत ना. हो, खोबेचे बॉल खराब झालेले, नाही म्हणलं तरी 400 ते 500 पेशंट खोबेचे बॉल खराब झालेले केले. हो काय, ह्यांचं हे आता पेशंट आहे, यांचं पण खोबेचे दोन्ही स्टेज होते, 4थी स्टेज आहे त्यांची. आता मात चढले त्याच्यावर. थोडंसं वाळल्यावर वाटत हा, आता मात चढायला लागली आणि पायात जीव यायला लागला. हा, किती दिवस झाले? आता मला वाटतं 15 दिवस झाला असं. 15 दिवसात तेवढा नॉर्मल आहे का ते? मला वाटतं पाय किती वेळ आहे तुमची येणे? ओके, आता पायाचं मनुष्य सोडा, काय नाही त्याला. सोडा सोडा तुम्ही. सोडायचं. ऐक गं, हे तर. सोडा, काय नाही. आपल्याला तेच कवरिंग करायचे ना. अयो थांबा हो, लई त्रास होतो. ऐक ऐक काय वेळ लागते हो ते? अयो या पहिला म्हणजे द्या ना मग आता. पाय फिरले तुमचे, कुठं आता? हा सर, त्याला सणा लांब लांब पाय टाका की जरा थोडे. चला. काय नाही होत. सपोर्टचे पेशंट भरपूर आहेत. सपोर्टचे एक होता स्टेशनरीवर होता, त्यांच्या मंडळीत बुक नव्हता. जवळजवळ नीट झालेले मला वाटते, जवळजवळ 3-4 वर्ष झालं. 3 वर्ष झालं. त्यांचा हात उचलत नव्हता, तो हात वाळला होता. मी तिथं राहत नाही, सांगता येत नाही. हा, शुद्ध ते काय
मावशी किती आणले हा? असं खोकायला लागलं तरी जास्त व्हायचं. आता नाही ना. आता होतो असं वाढल्या होती तसं ना. असं खोकायला लागलं तरी दुखायचं. आता झालं कमी ती पहिल्यापेक्षा. नाही काय घेतलं आणि खरं नाही गाडी का बघा ती ताजीची 2 दिवसाची घेतली. आणि हे ना ती गोळ्या खाली दिला हा मग काय कशासाठी एवढं हा किती तेल लावले? कडे असं मांडी घालून खाली बसायचं. बसतं असं मांडी घालता येत नव्हती ना. नाही आज मग 5-6 बसलेत अजून पण आता तुम्ही कधी जातात काय माहिती. त्यांच्याकडे नाही आणली. त्यांच्याकडे असं नाही. आता काय करा मावशी पायाची पोट करा. द्या आतमध्ये झुका बरं पुढं किती झुकताय इतकं त्याला झुकता येत होतं. झुका बरं पुढं आता एवढं दुखते. हां भरपूर हां भरपूर दुखत्या. हां आता त्रास कमी कमी होत चालला ना त्याचा. आता काय करा पाईप अशी जोडून घ्या. आता तेच जोडून हां हां बोटं करा बरं. बोटं असे हात करून बोटं धरा. दोन्ही पण दोन्ही असाच करा की. हां करा करा. हां तसं नाही दोन्हीचं पण. हां दोन्हीचं पण नाही होत ना. हां तिथपर्यंत येईल. आता होईल तीच पण होईल. हात द्या हात द्या. पाय गुडघे उचलायचे नाही का. तुम्हाला सोसन ह्याच पद्धतीने ते काय असं काय हे नाही केलं तुम्हाला एवढं हां गेले पुढं पार हात गेले पार पुढं. आता त्या हात दे टाकून. हां यायला लागलं. हां आणि धरा आता. हां झुका धरले ना. धरले झालं कमी. ते झालं कमी झालं. हां पायाचा ताण कमी झाला का आता पूर्णपणे कमी कमी होत चालला ना. हां बघा आता आता धरा बोट आता. हां झालं ओके झाले धरले. आता मांडी घालून बसा बरं. आता झालं कमी पारच. दोन कमी कमी होत चालले ती. आता असे झुका. आता कुठपर्यंत झुकताय बघा. हो मांडी घालून झुका झुका आता. हां
जा झुकले आता पहिल्यापेक्षा कमी झालं ना आता बसता यायला असं एवढं ताट मारतो बोलायला मग अशी दम लागला होता तुम्हाला दम लागला होता. असं इतकं ताट बसायला 10 झुका झुका आता हा झुका काय नाही का आपण नका काय नाही टेन्शन काहीच नाही उशीर नॉर्मली असता येईल हे काय असं काही सिरियस सोडित नाही किंवा काय नाही तसलं वळून नसतं झुका आणि त्या डोकं खाली आता असं नाही ठेकायचं त्या खाली खाली जा एवढंच हा झुकले का पूर्ण झुकले ना आता पुढं हा आता कसं काय वाटायला लागलं बरोबर आता आराम वाटायला लागला ना नाही तर पहिलं ती असं माग आणि ताण असं यायचं वाकून असं ताण मागायली पडायचे असं हे व्हायचं आता झुकून पाहा असं पूर्ण अशा पद्धतीत असं झुकून पहा आता तुमची हिशोबाने झुका डोके त्या खाली दोन्ही साईडने बघा असं करून पहा की त्याला काय दावा भरपूर झुक नाहीतर हां उठा आता हां हां 1 2 3 पूर्ण दिल्ल शरीर सोडा थोडं दिल्ल एकदम मला माहिती हां मारा इथे असं 2 पाय होता हां 2 पाय बसा 2 पाय हां मग अशी बसताच येत नव्हतं ना हां मग अशी वागताच येत नव्हतं आता वाका यायला लागलं बसा यायला लागलं ना आता ही दुसरी वेळ आहे ना तुमची येण्याची पहिल्या वेळेस थोडा फरक झाला आता उठा जोरात काय नाव तुमचं असं 2 पाय होता हां 2 पाय बसा 2 पाय हां मग अशी बसताच येत नव्हतं ना हां मग अशी वागताच येत नव्हतं आता वाका यायला लागलं बसा यायला लागलं ना आता ही दुसरी वेळ आहे ना तुमची येण्याची पहिल्या वेळेस थोडा फरक झाला आता उठा जोरात पूर्ण बसा गुडघे आठ का टिकू आणि उठा जोरात हां आता एकदम परफेक्ट उठता येतं बसता येतं हां आता त्रास कमीत कमी 40% का 50% कमी झाला आता बसता मग अशी बसताच येत नव्हतं उठता येत नव्हतं हां आज तर ताटून घ्या तुम्ही आता पाय चालून बघा आता मग याच्यापेक्षा झालं फास्टपणा एकदम फ्रीमध्ये चालल्या हां जरा एकदम कमी पळायच लागल्या ना आता तुम्ही मला बाहेर चालता येत नव्हतं तर मोबाईलवर आलं ना हे रोजचे व्यायाम येतो बरं का बैठकी मारणे हात मी करावं नाही केलं गेल्यापासून बरं का मी खरं ते बोलते 10 वेळेस फिरवायचे झाले का 10 मी नाही मोजले आता पुढे फिरवा आता 10 वेळेस ठेव परत रिटर्न माघारी हां हां आता बसून बघा झालं एकदम फ्रीमध्ये झालं त्रास एकदम कमी झाला तुमचा ओके